मुलगा गेला कुठं बापू. अरे मी 8 दिवस झाला तुझ्याकडे पाहतो एक सारखा. सकाळी उठते लंचन मंजन वगैरे केला, चाय घेतलं. नितीनजी बागडे यांच्याकडून 50 रुपये घेऊन जावा. चाय घेतलं कुठं जाते. सायंकाळी 6 वाजेपर्यंत घरी येत नाही. खूप दुःखाची गोष्ट आहे रे दादा. अरे लहानाचं मोठं केलं. तुला 25 वर्षाचा झाला तू. अरे आखरी या कॉलेजचा वर्ष आहे. तुला समजत नाही. खूप दुःख वाटतो. गेला असेल कुठं आवाज लावून पाहतो. अरे दादा गेला कुठं वठीत तुला वटकू येत नाही का बाबा. तू हस का मी तुला बोलत नाही बाबा. बरोबर आहे मला वाटतच होत. 8 दिवस झाला तुझे विचार तुझे चैत्र पाहून राहिलो मी. काय झाली आजपर्यंत मला असं वाटत होत या गावातही सुद्धा असे विचार करत होते लोक. खेमराज म्हणे तुझ्या मुलासारखा मुलगा या गावातच नाही. बरोबर बाबा बरोबर. मला याची खूप खुशी वाटत होती, खूप आनंद वाटत होता. मी ना गरिबी नाही पाहिलं रे. यासाठी किती रंगाचे कष्ट केलं नाही. बरोबर ते मला दुःख सहन होत होत त्याच्यासाठी या खुशीच्या कारणानं. कारण का प्रत्येक लोक म्हणत होते लहानापासून मोठ्यापर्यंत बरोबर की म्हणे खेमराज भाऊ तुझ्या मुलासारखा मुलगा या गावातही नाही. बरोबर गरिबीमध्ये हुशार मुलगा निघाला. बिलकुल. पण हो बे 8 दिवस झाला तुझे विचार पाहून राहिलो. तुझे विचार बघून असं मला खूप मनात दुःख वाटते रे. काय तू सकाळी उठते मंजन वगैरे करते, चाय वगैरे घेते आणि तू जेव्हा दिवसभर दिसत नाही जाते कुठं गाड्या जात नाही. काय करू मी याची राहू चल्या. त्या बाईन माझ्या बरोबर ना पुरायचे माझ्या सोबत शिकून राहिले. एवढे पोरं अभ्यास करून राहिले आणि मी उगा त्याच्याकडे टुकूर पाहतो. म्हणजे हातून कोणती गलती झाली रे. कोणती टुकूर म्हणजे मला मोबाईल घेऊन द्या आता तू. म्हणजे तुला मोबाईल पाहिजे. पण आपल्याकडे पैसे नाही. पैसे नाही आता मग मी शाळा नको शिकू का. नाही शाळा शिकवण्यासाठी तुला काही कमतरता करणारच नाही. आता ऑनलाईनचा जमाना आहे. आता सगळे मुलं ऑनलाईन अभ्यास करून राहिले आणि मी उगा पाहतो त्यांच्या अंता 72 माणूस. मग ते कोणती ऑनलाईन होय तर ते नाही समजे मला. ऑनलाईन नाही मोबाईल वाला जे पुरा आमचा कसं आहे घे प्या मार असं काम आहे. मग म्हणजे पैसे नाही बेटा आपल्याकडे. मला आयफोन घेऊन दे तू. कोणता फोन. आयफोन हो. पण मला हा समजेल का बे. चिठ्ठीवर लिहून देशील तेव्हा. चिठ्ठीवर लिहून देतो बरोबर. माझ्यासाठी आयफोन घेऊन आयफोनच नाही तू यासाठी हे संपूर्ण 1.5 एकर शेती आहे ना हे शेती विकून टाकील. मला घेऊन आण तेही नाही पुरतील. स्वतःच्या 2 किडन्या विकून टाकील. किडन्या नाही पुरा सामान्याची काप लावला. पण तुला कंपन देणार नाही. ठीक आहे कोणता फोन व्हायचो लिहून दे. वडिलांची अवकाराकडे जाते ते 1.5 एकर शेती गहाण ठेवते आणि तुझ्यासाठी तो फोन घेऊन आणून आयफोन तो होईल किती रुपयाचा तो कमीत कमी नाही म्हणशील तरी 1 लाखाच्या वरून. मला चक्कर आला रे एका वेळेस. तुला निर्गी येते का. अबे तू जेव्हा 1 लाखाचं सांगितलं तसा मला चक्कर येऊन पडला. मी नाही चक्कर नको. 1 लाख रुपये कधी मी जीवनात नाही बघितलं रे. 1 लाख मी कधी जीवनात नाही बघितलं. 1 लाख मी कधी जीवनातच नाही बघितलं रे. शाळा नको शिकू आता. नाही शिक ठीक आहे. ते 1.5 एकर जमीन जाईल तर चालेल. मी जातो शावकाराकडे. तो तयारी कर कॉलेजची. तयारी नाही तो शावकाराकडे चिठ्ठी लिहून दे. मला बहुत काळ येऊन राहिले बाबा. आयफोनच आणून देते तुझ्यासाठी. ठीक आहे मग तू तयारी कर.
असेल सावकार साहेबाचा. शेखर भाऊ घरी आहेत कधी अजी हो सावकार साहेब. नमस्कार नमस्कार नमस्कार. बहु दिवसाचा किती दिवस झाले रे तू आला? कमीच कमी 2 वर्ष झाले असतील बाबाजी. आणि अचानक वाड्यामध्ये आला, कसं काय कारण आहे? माझ्यावर संकट तसं आला. कोणतं का? आजपर्यंत गावचे लोक सांभाळत होते, माझ्यावर जे संकट येत होते तर. हा. पण आज असा भारी संकट आला, कोणी जवळचा बसणार आहे तो मला साथ देणारा नाही. आणि म्हणून मला तुमच्याकडे यावं लागला. अरे पण कोणतं संकट आहे सांग ना का? संकट म्हणजे मला 1.5 लाख रुपयाची गरज आहे. किती? 1.5 लाख रुपयाची. तुझ्या मनाने 1.5 लाख रुपये पुष्कळ झाले. हा? तुझ्या मनाने तुझी लायकी किती? एवढे पैसे तुला मिळणार ना, आणि मिळतील. किती मिळतील? अरे 1.5 लाख देतो, पण जमीन गहाण करावं लागेल तुला. जमीन गहाण ठेवा लागेल. हा. तरी किती जमीन गिरव ठेवा लागेल तुमच्याकडे? हा. अरे पूर्ण जमीन गहाण ठेवून दे, म्हणजे 1.5 लाख घेऊन जा. ठीक आहे. शेकडा 10 रुपये. 10 रुपये? हा, शेकड्याला. त्या गरीबासाठी 5 रुपये केले नाही चालणार. इथे काय ते गरिबी चालत नाही धंद्यासमोर. ठीक आहे ठीक आहे. आणि जर 12 महिन्यामध्ये जर जमीन सोडवली नाही तर पटून जाईल. हे शर्यत आहे रे बा. म्हणजे 12 महिन्यात जर मी जमीन सोडवाच लागेल, नाही तर जमीन झाली तुम्हाला. हो. हा एक विचार आहे. तो विचार करण्याचे नाही तर जा मग घरी. जर पोरगा नोकरीला लागेल तर जमीन सोडवसर तशा काही जमिनी होतील. बरोबर आहे की नाही? हा. अरे लाखभर रुपये तुमच्या कर्मचाऱ्याला ठीक आहे, मिळतात. ठीक आहे. काय हे जरी काय? एखाद वर्ष जास्तही लागला तर व्याज जास्त वाढेल ना तुमची. हा ठीक आहे. काही घाबरा नको, द्या हो, पैसे. चल तिजोरी मी देतो. ठीक आहे. काय सांगू बाई, 9 ते 10 वाजून राहिले. हा पोरीला कळत कसं नाही? कुठे गेली मेली हुंदरायला? नुसती मैत्रिणीकडे फिरत राहते. त्या आशीच्या घरी असल, त्या वैभीच्या घरी असल, काय सख्या गोळ्यात जोडून ठेवलं माहित नाही. कधी या घरी कधी त्या घरी. एवढी मोठी घोडी झाली पण कोणा कामाचा सवाऱ्या नाही. मी बाई बहिणीला जाऊ, ह्या पोरीला राखत राहू म्हणते. नवरा मेला तेव्हापासून ह्या पोरीचा सांभार करते. पण एवढी मोठी घोडी झाली पोरगी, पण या कोणत्या घंट्याचा सवाडा नाही. अशी नाही म्हणून की बायच्या कामामध्ये हात बटवील म्हणून. कुठे गेली हे माधुरी? अगे माधुरी, माधुरी बाई माझे लाडके मुली माधुरी बाई. माधुरी काय झालं मम्मा? कशाला म्हणतेस? कुठे गेली तू? काल म्हणलीस होती तू कळी नको पिऊ आणि मी आई कुणाला सांग. एक लाईन खाली खाली माझ्या तोंडाला गुरते का गे? तुम्ही आताच्या पोरीला का मोठा तोंडारा? काय केली मी? कसं राहू देते सांग. 4 घर फिरत राहते. पुऱ्या मोलावर सगळ्या गोळ्या करून ठेवलं. अरे काय झालं? कधी ते आशी, कधी ते वैभी, कधी ते निम्मी चौंपी, त्या ढोगा ढोकळ सगळ्या गोळ्या केलं. माझी माधुरी काय वा मम्मा, मी माझ्या मैत्रिणीकडे तुझ्या नाकात जाऊन राहिले का त्या? एवढी मोठी घोडी झाली, बायला कोणता धंदा करू लागेल, कोणता पाणी भरू लागेल, कोणता स्वयंपाक करू लागेल. नवऱ्याच्या घरी जातो तर नवरा करेल काम कुत्रे. आणि रांधून त्या मळ्यावर टाकल. काय बोलतेस का तू? काय केली मी? कामं फुला देत आहे का? सगळे फुलं भांडली फुली घालते मी. हो मी काय म्हणते, काय? मी नाही का आज नाही का वरची चुलीला चालली. हो वरची तुला चालली, तुला माहिती आहे ना? अगं माझी नाही का बचत गटाची मीटिंग आहे. तर घराची कामं आवरून ठेवशील म्हणते मी. आणि हो घराची कामं आवरून ठेव. आणि कालची सुट्टी आहे का तुझ्या? कोण म्हणते कॉलेजला सुट्ट्या म्हणून? अगं रोज कॉलेज आहे माझं. हा मग तू फिरून राहिली कुत्रे मला नाही जायचंय. का? का म्हणजे अहो 8 दिवस तुझ्या मागेला बोलायली की मला मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे. आणि आज म्हणतेस की तू भाजी बोलली का? मोबाईल नाही घेऊन देशील तर मी कॉलेज करणारच नाही. म्हणजे त्या मोबाईलचा भूत तुझ्या डोक्यात फिरलाय. हो आहे. हो म्हणून त्या सकाळच्या घरी जाऊ त्याचा मोबाईल पाहत असतो. मग आता मला ऑनलाईन अभ्यास करावा लागते. फट बाय पहिल्या काळात हा कोणता अभ्यास होता? कोणता भांडलाय का म्हणतो? ऑनलाईन. हा तोच मला ये नाही. तो अभ्यास पहिल्या काळात नव्हता बाय माझा अभ्यास. आता काय चालला तर मोबाईल पाहू शाळेत काय जातो मोबाईल घेऊन त्याच्या घरीच बसून राहील. मम्मा कॉलेज तुला वेगळं आणि होमवर्क
होमवर्क देतात तर ऑनलाईन पाठवतात असं मग म्हणजे मास्तर सांगते तू त्यातून घेशील घरी मग काय हो काय बरं समोर नाही का वनीचे पैसे भेटतील ना मग तुला का चांगला तो ड्रन मला मोबाईल घेऊन देईल मग असं तर ठीक आहे कोणता एक मोबाईल काम मग? कर, मी शाळेत जाणार नाही, तुझे काम सुद्धा करणार नाही मोबाईल घेऊन देईल तुले हा जोपर्यंत मोबाईल मिळत नाही तोपर्यंत काम करणार नाही आता पाहिजे तुला मोबाईल हो मला आता चहा पाहिजे कशी करू ह्या पोरीचं काही समजत नाही हा फुगून बसली आहे मोबाईल साठी हा मोबाईल साठी फुगून बसली आहे माधुरी काय इकडे पाय डोळे लाव बघू खाऊ? लाव म्हणते ना काय ऐकत नाही का लावली लावली ना हा. पाहू नको नाही बघ मम्मा मला मोबाईल आणायला दिसतो मग सांग आणि सगळ्यात दिलंस मग अगं तुला काय वाटते माझी एकुलती एक मुलगी आहे तू अगं एवढी कमावते एवढी राबते हे कुणासाठी करते अगं तुझा भाव होता तो शेणकाय बेवड्या बाबाचा मरून गेला पण एक व्यक्ती ठेवून काय गेला माझ्यासाठी हा पण नाही का लहानशी होती बेटा तुझा बाप मेला तर तू असा सांभाळ केली हा अरे ग पै जमव त्यासाठी मोबाईल घेऊन ठेवली माहिती नाही माझी लाडाची लेक आहे तू लाडकी चकुली माझी लई गुणवान लाडकी चकुली माझी लई गुणवान एक एक पैसा मिळून नाशी करीना एक एक पैसा मिळून नाशी करीना लाडकी चकुली माझी लई गुणवान लाडकी चकुली माझी लई गुणवान एक एक पैसा मिळून नाशी करीना एक एक पैसा मिळून नाशी करीना लाडकी चकुली माझी लई गुणवान लाडकी चकुली माझी लई गुणवान एक एक पैसा माधुरी काय ग आता तरी खुश आहेस ना अगं एकदम हॅपी आहे मी आणि मला जर कॉलेजला व्यवस्थित मी जाते हं? तू कामाला जा बापरे मोबाईल हातात आला शाळेत जायसाठी तम 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 करून राहिली काय जाऊ नको अरे मी काय म्हणते का? त्या मोबाईल मध्ये ना का नवीन सिम आहे तर? कोणा पोट्ट्या बाट्या नंबर द्यायचा नाही हा? दोन परी मम्मा मी कुणालाच नंबर देणार ए? नाही. काय? तुम्ही माहिती आहे का की आजकालचे पोरं पोरी गोत्र्या पांगरू मोबाईल पाहतात संडासात जातील त्याची मोबाईल आगन गोत्री जातील त्याची मोबाईल घरी ठेवायचा फक्त अभ्यासाच्या वेळेत देईल मोबाईल अगं पण मी नाही मी सांगणार तेवढी हा? ठीक आहे हे बघ कोणा पोट्ट्या बाट्याला नंबर द्यायचा नाही नाही देणार मम्मा नाही देणार का हा. खालच्या मध्ये जायचा खालच्या मध्ये घरी यायचं ओके, मम्मा. आलं लक्षात हो. जा मग बाय मम्मा Bye. लव यू मम्मा जा. खूप नाही ना होते मुलाच्या शिक्षणासाठी 1.5 एकर जमीन महाकडे आहे ते गहाण ठेवून दिलं शाहूकारानं म्हटलं जर तू एका वर्षात पैसे नाही देशील 1.5 एकर जमीन मी आपल्या नावानं करीन पण ठीक आहे 6 महिन्याच्या आतमध्ये जर हा मुलगा नोकरीला लागला या शिक्षणा बेसिक वर तो कमीत कमी 6 लाखाचं लोन उठवू शकते एवढाही मला गर्व आहे 9 महिन्यातच तुझे पैसे वापस करून देईन कुठं गेला असन लमच्या घरी आलो घर सुनसान दिसते हा वावराकडे तर नाही गेला असन आवाज लावून पाहतो इसहुरे हद्या बेटा म्हणजे तू सांगशील ना मी आणि नाही का रे कोठे आणलास का मोबाईल खूप ते डोळे लमचे तड गुजुर करून नाही मला 1 नंबर मध्ये अभ्यास करायचा आहे म्हणजे 1 नंबर मध्ये हा छोय काय फोन मला काही समजत नाही रे हा 4 पण आयफोन होय इसो
मोबाईल नवीन नवीन घेतलं. हो काहून काय झालं? हा? आजचा जमाना पाहतो मी. जेव्हा कॉलेजला मुलं आणि मुली जातात, जेव्हा बस स्टॉपच्या बाजूला मी पाहतो रे डोळ्यानं खूप पाहलो. काय झालं? लमचे बसून जातात झाडाई खाली. काहून काय झालं नाही नाही ते मोबाईलवर असे का करून जाते ते मला माहित नसे. मी त्या कामाचा त्या माणूस नसतो. पद्धतीनं करायचं नाही. नाही नाही आज त्याचा या गावात झेंडा काढला, तसा झेंडा आखरीवरी ठेवशील रे. या झेंडा माझ्या नाव रोशन करशील बाबा. यासाठी काही कमी नाही रे, काही यासाठी कमी नाही. अरे या खेडी गावच्या आसपास या नाव चमकवून टाकतो. पक्क्यामध्ये. हो बाबा. मलाही स्वतः गर्व आहे रे, माझं नाव रोशन करशील नाही का का नाही? तुझे सूरज कहू या चंदा, तुझे दीप कहू या तारा, मेरा नाम करेगा रोशन, मेरा राज दुलारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज कॉलेजची वेळ झाली. बाबा मला टाइम झाला. कॉलेजला जा बेटा. हो बाबू, आजपर्यंत जसा तू शिक्षण घेतला, आता थोडेसे 2-4 महिने बाकी आहे. तू टेन्शन नको घेऊ बाबा. महा डोक्यात टेन्शन येऊ नको देऊ बेटा. नाही, कोणत्याही नाही. गोष्टीच्या नाही, नाही. जा बेटा, कॉलेजला मी वावराकडे जातो. हा, ठीक आहे बाबा. गेला का माया बाप? पाहिले कसा मोबाईल घेऊन मागला माया बापाले आयफोन. या बहीण मायचा माया बाप म्हणे बेटा, या खेडी गावच्या आसपास मा नाव चमकतो, मा नावाचा झेंडा फडकवतो. 1 नंबर मध्ये पास होतो, 1 नंबर अभ्यास करतो. माझ्या भाडीले गरज आहे शाळेमध्ये जावाले, त्याला भाडीचा अभ्यास करतो मी. की या बहीण माय 8 दिवस झाले शांतीची पोरगी भेटावली आहे मले. ती या बहीण मायचा आणि ते आज कामाची नाही येणार. कोणत्या रस्त्यामध्ये थांबतो ती या बहीण मायची. आली गेली का नाही अशाला खमसवतो, नाही जमला अंगाला या बहीण मायचा चाऊ फोडून देतो तिच्या बहीण मायच्या. कायचा भाडीचा अभ्यास ना फोभ्यास. तुझ्या उरावरच झेंडा फडकवतो आज. या बहीण मायचा मध्ये झेंडा फडकवतो. पुरा आखरीचा पेपर आहे, पुरा सोडवूनच देतो आजच्या दिवस. ती या बहीण मायचा पहिले फोन लावू दे. कसं आहे रे, पहिले वरचे दाबा 2 तेव्हाच लागल फोन. हॅलो, कोण बोलते? मी बाबूराव. कोण बाबूराव? या माय बहीण मला ओळखच नाही का तू? कोण आहे तू? मी ईशा बोलतो. ईशा इशू आय. माय लव. या मारू का फुटवारलात? कोठी आहेस तू? घरी आहे. घरीच आहे. तू कॉलेजला नाही आहेस का? अरे येते ना, तू कुठे आहेस? मी या अर्धा रस्त्यामध्ये आंब्याच्या आंबराई मंदी. मा तांबे थांबलायस तू? हो, कालबारीच्या चुडाई मध्ये धसला. इशू बघणार ये ना मला आठवण आली तुझी खूप. आजवर मग होईल. आज आखरीचा पेपर आहे, दोघही मिळून सोडवून टाकून. मला असं वाटते केव्हा मी माझ्या इशू सोबत भेटते. तर ये लवकर ये. हो थांबतो, मी येते. ये नाही तर नापास I love you. झाला.
गरम जागा लागली काय म्हणलेस तू बापा इशू हा? एवढ्या दिवस कुठं गेलते कधी चिमकवतेस काय ते? काय झालं या माय बहीण मायच्या पुऱ्या पुऱ्या वाट पाहू डोळे तर सुन गेले हो आणि तुला काय वाटते मला आठवण नव्हती येत? हा? तुझ्या म्हणण्यात प्रत्यक्ष तुझी आठवण यायची तशी फिरवसू नको मला आठवण नव्हती ना नाही 6 महिना नाही जमे या बहिणा कार्य चालू आहे ना माय काऊन काय रे या 8 दिवस झाले मी तुला भेटली नाही हो जेवण करते जेवणामध्ये मन नाही लागत कोणते काका करते मन नाही लागत काय इमानदारीला सांगतच नाही शपथ मालचल माझ्या मागे त्याच कळत आहे इमानदारीला मालचल बहीणचं मला रात्रीचे स्वप्न दिवसा येते आणि दिवसाचे स्वप्न रात्री येते काय इमानदारीला झोपायला जातो म्हणजे दटकू उठतो तू याच चेहरा दिसते खरं सांगतेस? अवं त्यातील नाही जेवायला जातो त्या ताटातही तू याच चेहरा दिसते जेवून नाही राहिलो 8 दिवस झाले तर इमानदारीला मालचल बहीणचं एवढंच नाही आणि धुवायला जातो त्या बाल्टीमध्ये तू याच चेहरा दिसते पाण्यामध्ये हो. 4-5 दिवस झाले आणि धुवायला होतं मी मग तुझं वास येऊन राहिली वास येतो का तुले अहो एवढा नाही इमानदारीला तुला एक गोष्ट सांगू काय हॉगावले जातो त्या डब्यात आवडेल का रे? इमानदारीला मी धुतच नाही बायकोला डोंगऱ्यामध्ये जातो ना पटकन. तू हो माझ्यापासून नाही आज धुतलो धुतलो बरं विषू बाबा काहून अशी वागली होऊन गेलीस तर मग काय जेवण नव्हते कर कशासाठी काहून काही तब्येत बरोबर नसे का बरीच आहे मग पागल झाली ना मी तुझ्या प्रेमामध्ये पुऱ्या सुकल्यावानी दिसतेस ही तू तर मोठ्यात गरम आहेस हो गरम झाली का रे मग तू दवाखान्यात नाही गेलीस नाही बापरे का चेहरा दिसते नाही अरे हा? डॉक्टर तर तूच आहेस ना हा? मग तेरे इश्क में हा चेहरा क्या देखते हो दिल में उतर तर गोड गोड लागली कोणी साखरेच्या पक्कात हसली होतीस हा कोणती दाबतेस प्रेमिक आहे ना हा मी काय म्हणजे ते काय ऐका म्हणतेस म्हणणं नाही यावं ना म्हणणं मायात असतं की काय जाऊ नको खाऊ या छोड छोड वाऱ्या संग या कहार कारव्या संग या छोड छोड वाऱ्या संग या कहार कारव्या संग कधी अशी मला Yeah.
काहून? माझी मम्मा असेल घरी वाट पाहत असेल मला जायला पाहिजे. हा, माझा पप्पा पाहिजे तसं तू एक काम करशील उद्या लवकर येशील हा? हो आणि उद्या ना हा? मी तुला भेटायचं. हा? ते आपल्या घरामध्ये एक बोळी आहे ना तलाव कोटी बोळी मागे हा हा बोरी मध्ये हा. हा हा त्या बोरी मध्ये त्या पाण्यामध्ये भेटूया. हा हा भेटू ना ठीक आहे. ठीक आहे बाय बाय. बाय I love you. आय लव्ह यू म्हणजे सोडू हा अरे आय लव्ह यू म्हणली. हा लुलू माय माधुरी ते का झालं हो? हे तर उलट्या करून राहिली का मा काय झालं का खाल्लं तर काम ये लवकर माधुरी काय झालं करून राहिली तब्येत ठीक नाही का तुझी अगं बघ ना नुसतं मळमळ वाढत आहे कोरडे सुट्टे होत आहे काय चक्कर आल्यासारखं वाटतंय का तुला बरं नाही का म्हणजे अंगावर चक्कर दवाखान्यात जाऊ अहो तुला बरं नाही वाटलं ना मला कसं काही वाटते चाल लवकर दवाखान्यात डॉक्टर साहेब आवय डॉक्टर साहेब कुठे गेला का बाई एवढा मोठा बोर्ड लावून ठेवलं आणि दवाखान्यात नाही कुठे गेला डॉक्टर साहेब हॅलो आवय डॉक्टर साहेब हॅलो बोला ना हो कुठे आहो तुम्ही मी इकडे दवाखान्यातच आहे अहो लवकर या माझ्या पोरीला बरं नाहीये हो काय झालं थांब येत आहे अहो सारख्या उलट्या करत आहे ठीक आहे येत आहे अरे या लवकर बाबा शांताबाई दिसत आहे ए शांताबाई नमस्कार नमस्कार बहुत दिवसातून येणं केलं माझ्या पोरीला नाही का बरं नाही आहे हो. का खाल्लं का नाही हं? बहुत मोठी होऊन गेली तुमची मुलगी. करताय. अरे काही मळमळ लागत असेल काही खाल्लं असेल पोटामध्ये का खाल्ली काहीच नाही खाली साहेब डॉक्टर साहेब हा. पण नुसतं मळमळ वाटते आणि कोरडे उलट होत आहे कोट्या उलट्या हा आणि रात्री माती खाल्ली कालीवरची माती विचाराची गोष्ट आहे शांताबाई विचाराची गोष्ट आहे तुला खायला काहीच नाही भेटलं का गे एवढा गणभर भात राहून ठेवते कुत्रे माती खातात खावाची आवड पडली पण खाल्ली तुला आवड झाली अहो साहेब कावणे माती खाते लहानपणी खाय आता खाते कॅल्शियमची गरज आहे तिथे तुला का? हो. तपासून पाहिली. मी का म्हणतो तुम्ही त्या मुलीच्या गरजा पूर्ण नसेल करा म्हणून ती माती खाते अहो सगळं आणून ठेवते अरे थोडं आणून ठेवते हा. ते पांढरे मोसंबी आणते पण नाही का ते नाही खाय हो तिथे डोनट खायचे पाण्यात चुटून जरा खायले तब्येत बिघडवून आली साहेब ठीक आहे लेट होईल हो, लेट करा. बेडवर घ्या बरोबर, तपासून. हो. तपासून. बडी प्रॅक्टिकल आहे मुलीले प्रॅक्टिकल आहे दवाखान्यात नेला का पहिले उठावीत होत्या माझा जीव नाही माझ्या पोरी ओप करत आहे काय झालं माझ्या पोरीने माहित नाही तेव्हा एकुलती एक माझी पोरगी हा? डॉक्टर साहेब काय झालं बाई माझ्या पोरीले बाई खाल्या गाव करू लवकरच हा? हा साईड राहो बेटा बाबा नको तुझा रोग मिळाला मला डॉक्टर साहेब मी सांगतो साहेब काय झालं सांगा माझा जीवात जीव नाही आहे हा ताप आहे काय जर आहे काय सांगा हो? जर नसे हो? हिला मोठा रोग आहे रोग हा?
ट्रॅक्टर वाले हा डॉक्टर म्हणजे हा? ए डॉक्टर बाई ए शांताबाई चांगली पाहायला देखणी आहे आजपर्यंत कोणता ताप नाही जर मोठा रोग झालाय म्हणते शांताबाई हा? माझ्याच घरी येऊन उलटा चोर सावकोड्या टेबल हिसाब दिसून राहिला तुझा हा? मोठा रोग झाला म्हणते काय पोरी अरे कायचा मोठा लोक झाला तू माझ्या इथं आली हो मुलीला आणली आणि मुलीला चेकअप करण्याचं काम माझं आहे हो 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 हा? हो हो मला जो अनुभव आहे तुला आहे का माहिती काय झालं की माझ्या पोरीला सांगा सांगतो ना माझ्या जीवाची- अरे बाई ऐकून घे तुझा पती मेला किती दिवस झाले हा 20 वर्ष झाले 20 वर्ष झाले. बरोबर आहे हो हो आपल्या कमरीला पदर घोषून तू शेतीवाडीचे काम केली हो जी करते त्या मुलीला लहानाची मोठी केली हा गरिबी काय होते हे तुलाच कळली हो आम्हा मोठ्यांना कळली नाही म्हणून तुला सांगतो समजून तुझ्या जर घरचा धनी असता तर तुला सपोर्ट असता तरी तू मर्दाचं आणि बाईचं काम करून त्या मुलीला शिक्षण शिकवली मग सांगा बरोबर आहे अहो, तुम्हाला माहित आहे ना कोणी नाताची कोणी भडबाची सुपारी नाही का कमरीला सेव गुडून राखते आणि माझ्या पोरीला पोचते नाही हे गोष्ट पक्की आहे तू कोणाची खाण सुद्धा नाही खाल्ली साधवली नाका या गावात म्हणून जा, पण ना, नाका. म्हणून माझं म्हणणं आहे गरीबी के जिंदगी में क्या बात है भारी सजा है शांतबाई माझ्याकडे पाय हो का म्हणते? गरिबी काय होते गरिबी मधून मुलाला शिक्षण कसं दिलं जाते ते बाबासाहेबांनी शिकवलं आम्हाला समजले गरिबी के जिंदगी में भारी सजा है कौन कहता इसमें आती मजा है कौन कहता इसमें आती मजा गरिबी के जिंदगी में भारी सजा है गरिबी के जिंदगी में भारी सजा है कौन कहता गरिबी के जिंदगी में भारी सजा है गरिबी के जिंदगी में भारी सजा है कौन कहता इसमें आती मजा है कौन कहता इसमें आती मजा है गरिबी के जिंदगी में भारी मजा है गरिबी के जिंदगी में भारी मजा है कौन कहता इसमें गरिबी मधून बाई तू एवढा नेकीचं काम केलीस मुलीला कॉलेज पर्यंत पाठवलीस का पैसा आहे पाठवलीस पण घरून मुलगी निघाली कॉलेजला गेली का कुठं गेली हा तुला पता लागला का अहो, काय? गरिबीची परिस्थिती माझी वनीभूती करते राब राबते माझी एकुलते एक पोरीला शाळा शिकवीन म्हणते स्वतःच्या पायावर उभी करीन म्हणते जेव्हा तुझा पती मेला तेव्हा तुला काय काय लोकांना नाही म्हणलं होय. हा भाऊजी, या गावातले लोक बरं शांताबाई तुला अशी पोरगी आहे नवरा करून टाक म्हणाली म्हणजे पोरी का पाहू मी कोणा नात्राच्या धुकराकडे पाहिजे म्हणून आजची गरज आहे सजनो आणि माझे मायबाप बसलेले आहेत सवय शिक्षणाची मोडली मुलाची किती वाटते मला या देशात किती वाटते मला या देशात जवळ शिक्षणाची बिघडली मुलाची जवळ शिक्षणाची बिघडली मुलाची भीती वाटते मला या देशाची भीती वाटते मला या देशाची सवय
सर्व काही केलं. आता तुला सांगतो फुलो, मला आम्हाला पेढे चारतो का आमच्या पार्टीले पूर्ण माय माय नवली तर माझ्या डॉक्टर खूप. माय पोरी दवाखान्यात आणली आणि डॉक्टर का ट्रॅक्टर मला पेळे पाहिजे. अरे मले ट्रॅक्टर म्हणतस, मी जर ट्रॅक्टर झालो तर तू डाला होशील का? हाय? तू माझे येऊन सेरे मलेच ट्रॅक्टर ना हेक्टर म्हणतस. बाई मी तुला सांगतो, एक खुशीचीच गोष्ट आहे. पोरगी 12वी पास होईल ना, हा. चांगले मार्क येतील ना, पासच झाली, पेढे देईल. पासच झाली होईल हा. आता होईल निकाल नाही, निकाल निघाला तिचा. आता परीक्षा झाली ना पोरीची. शिल्प वरपास आहे म्हणून सांगतो तुले. कसं काम म्हणता सांगा. इले आमचे मोठे बंधू अनिल भाऊ बांद्रे यांच्याकडून या प्लॅटिंग वरती, या विचारावरती 101 रुपयाचं प्राइज मिळालं, यांना सत्तेशी प्रणाम. म्हणून बाई म्हणणार आहे, काय म्हणता सांग. खूप आनंदाची गोष्ट आहे. माय काय काम? मला पेढे चारतो असं लागते, कारण का नाव तुझं शांताबाई आहे. शांताबाई. वाड्यावर राहणारी आहेस तू, म्हणून तुला सांगतो चेकअप केल्यावरचा अनुभव सांगतो. बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं. माय तुझं डोकं बिकं फिरलं का? माझ्या डोका नाही फिरला, डोका तुझा फिरला. का बोलून राहिले तुम्ही? मला हा सांग, अनुभव तुला पाहिजे की कोणत्या उलट्याची मुलगी करते तर कशी करते मग? बघा हसायला का कोण येतो का बोला. हा. बोला माझ्या पोरीला सांगा. मी सांगतो, माझ्या शब्दाकडे लक्ष ठेव. काय? अगं बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं. तुझ्या सगळ्या पोरीनं शांताबाई, काय म्हणता तुझ्या सांगा. सगळ्या पोरीनं पहा पोट कसं फुगवलं. सगळ्या पोरीनं पहा पोट कसं फुगवलं. बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं. बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं. शांताबाई, तुझ्या लाडाच्या पोरीनं, तुझ्या सगळ्या पोरीनं महापोट कसं फुगवलं. तुझ्या लाडाच्या पोरीनं महापोट कसं डॉक्टर साहेब, खरं खरं सांगा. अगदी बरोबर. रिपोर्ट देऊ का तुला? काय म्हणता सांगा. तिला 4 महिने झाले आहेत. ओके माय ओके पण लाखाला तुला लागली त्या म्हातारपणामध्ये कुत्रे. लहानपणी मेले कुत्रे बरं झालं असती. आगाला आळशी होती. 20 वर्ष झाले तो बाप मेला. त्या आल्यावर तुझं घेऊन शारी नाही का लहानपण जाते. अरे कुत्रे तुम्हाला लाखाला तुला लागली. झाला फुकट मच काम हुआ. माझी काही फीस भेटे नाही. आता मला जावं लागेल, कारण का माझ्या घरीच चालू झाले दनादन फटाके. दवाखान्याला आपल्या दवाखान्यातच झाले. आपण निघून जायला पाहिजे, नाही ते यायची बोला आपल्यावर यायला काही लागणार नाही. आता दवाखाना बंद करा. पायाच्या आत घाला. आता दवाखाना बंद करा. हो गया कुत्रे. पोलिसांनी सांगितलं का सांग. पोलिसांनी सांगितलं. हो गया? हे कोणाचं मरण गेलं सांग. मम्मा, तो रामाचा मुलगा आहे. कोणाचा रामा. खेळल्या हा, तो खेमा खेमा. खेळण्याचा पोरगा तो ईशा. इशू. काळा कुत्ता माझे बाय. चल बरं त्याच्या घरावर काल हे ते माझ्या नातवाची कुत्र्याची. कोण गेला की हा बंदर. कोण गेला हा भुरटोडे. हा लालटोड्या बंदर कोण गेला. घराचा दरवाजा लावून घरामध्ये घुसून करत आहे हांडवण्या.
खेम्या अरे खेम्या अरे खेम्या रे नाही लागता तर असं तू हेडते सांग घर बाहेर नाही करता बाहेर कोण सर अरे हा तो आमच्या मगाशी 12 वाजले होते रात्रीला उठलो 12 वाजे म्या म्या अरे हा बकरी जनत असं जाऊन पाहतो काढतो तिला कोठ्यातून लमची आवाज तर आता कुणाचीच नाही येऊन राहिली लमची बकरी मार भ्या 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 चिल्लत होती गेली असं कुठं घरातल्या घरात हांडवणे घुसून घुसून करताय भांडे घासते का ते बापा हांडवला काय करते निघे माल लागता बाहेर हे बाई बाहेर आणि तिची मुलगी आली हे काय साठी आल्या बाहेर निघ बाई नमस्कार जी शांताबाई तुम्हाला माणसाखाई केव्हापासून सुटल्या माणसाखाई केव्हापासून सुटली ए बाई एवढे गरम काहून झाल्या एवढे काहून गरम झाल्या काहून गरम झाल्या बाई माझ्या हातून कशा कोणत्या गलत्या झाल्या माझ्या घरी येऊन चढू चढू येऊन राहिल्या तुम्हाला वाटायला पाहिजे का लाल बकऱ्या उडी गेला गेला ना शेऱ्याच्या कडपात चढायला शेऱ्याच्या कडपात गेला चढायला अरे भूल बाई चांगली बोल अशी विचार ना बाई तुझ्या पोरगा कुठं गेला म्हणून कारण महापोरासीन कोणता काम आहे तुम्हाला साला एका पागल कुत्री तर नाही चावली या बाईला त्या पोराने गलतीचं काम केलं बोला लवकर म्हणजे माझ्या मुलाने गलतीचे काम केलं हो बोला ते कोणते बाई कोणते सांगते तो कॉलेजला गेलाय महा मुलगा कॉलेजला गेला तो पोरगा कारले तो 5 वाजे येईन आता 5 वाजे हो 10 वाजे गेला हो देवाला कचरा कापली तर घुरे कुत्रे बाई तुमच्या मुलीच्या अंगात काही सैतान वगैरे आला का माझ्या पोरीच्या हो माझ्या सैतानाला कालीमा आली म्हणजे तुमच्या अंगात काली बाई आमची पण बाई माझ्या तरी का दोष आहे याच्यात काय झालं कुणा ते नेमकं सांगा ना तेव्हा ना हा तुझ्या पोराने मोठं गलतीचं काम केलं कोणतं गलतीचे काम माझ्या पोरीले हा त्या पोरापासून दिवस गेले 4 महिने झाले म्हणजे दिवसा तुमच्या मुलीला नेला कुठं तुझ्या पोरानं गुन्हा केला चूक केली म्हणजे 4 पोरी छेडखानी केली माझ्या पोरीने तू दिवस पागल आहेस बाई काय 4 दिवस झाले म्हणता श्री आजच माझा मुलगा कॉलेजला गेला आणि माझ्या मुलीने घेऊन 4 दिवस झाला मी त्याचा बाहेर गेला आपल्या पोराला बोलाव आपल्या पोराला बोलाव साईडला थांब नाही बोलवतो नाही तर पोलीस स्टेशनला जाते हा. दोघाही बापले काळे पोलीस स्टेशन पहिले बोलवतो ते मग पोलीस स्टेशनलाच नाही हाय कोर्टापर्यंत जाणार कोणाला धमक्या देते हो तू एवढ्या बाई ती जात आहे म्हणून मी विचार करून राहिलो खूप डोक्यात चढून राहिली विचार आला हा गेला कोठी आमचा मोबाईल घ्यायला 1 महिना नाही झाला ना माझ्या उडार माझ्या घरावर हे गोटे आणलं पुरी कास्तकार कहाणी आहे या पोरासाठी आता माझ्याना झेंडा कसा फडकवला ईशा दादा अरे तू माझ्या गावात या गावात माझा नाव रोशन करणारा मुलगा आणि का केला रे हा गेला असताना कुठं आवाज लावून पाहतो अबे या ईशा इसू दादा इसू कुठे गेला रे तू इसू अबे या ईशा श्रीमंत बागडे भेटणार धन्यवाद आता पुरा महाराजच बनला आमच्या भगत बनला म्हणजे पचमेळी एवढी येऊन राहिला हा श्रीमान मनोजी बागडे अन्ना आरती आलू गोभी अन्ना आरती आलू गोभी बापा जलेबी आरती आलू गोभी
त्रिशूल खासीला लाता. बाबा कापूर दे कापूर दे ना, कापूर दे. हे अंगात भोसडीच्या शंकर भगवान घुसला. वाचन काय झालं तुझ्या भोसडीच्या जन्मता मी मरला असता रे, मला एवढा दुःख नाही वाटला असता. काय झालं? महानावाचा झेंडा या गावातच नाही, लमच्या या पुढ्या तालुक्यात महानावाचा झेंडा काढला तो. काय झालं? काय झालं? पुरा सावनेर दणानून गेला. मम्मा भोसडीच्या काय झालं नेमका तर बोल. मला एक सांग, ते शांता आणि शांताची पोरगी का म्हणून आली ते माझ्या घरी? कोण आली? शांताची पोरगी का झाला असा? कोण आमच्या घरी आली? हो, शांताची पोरगी. हो. आणि तिची आई म्हणजे शांता. बरोबर आहे. काहून? त्याची भस जमून नाही राहिली. म्हणजे मी डॉक्टर नाही, आमच्या हल्ल्याकडे आणलं असं. भज जनून राहिली. हा? आणि भोसडीच्या हातवे झेंडा भोसडीच्या 3 एकर जमीन घात ठेवला. तू बाजूला आहे. तिला विचार आपल्या पोरीला कोणता आहे म्हणा पोरगा. हा, हा, पोरगा. इकडे वा. मम्मा हा काय तो? हरतय. हा काढू. तू होच म्हणते की. तिला विचार कोण आहे का? कोणता आहे बाई? हरतय मम्मा. भोसडीच्या त्या बायाच्या अंगावर टाकाय. ही इमानदारीनं सांग ना, बरोबर का? कोणता? या बुडक्या माणसाला कलंक करून लावून राहिली. याच्याकडे बोट दाखवते. शांताबाई चांगला विचार, तुझ्या मुलीची बुद्धी आली. अगं हरतय. भोसडीच्या पहिल्याच म्हणलं तुला बायको करून देतो म्हणून. ते भोसडीच्या मी या 65 वर्षाच्या वयामध्ये मी ते लहान तरुण मुलगी त्या तरुण नाही तिच्या माई. बाई चांगला सांग. मम्मा हसोय. हसतोय. हसोय. काय विचार ना मग चांगले ना. मी एवढा वयस्कर माणूस, हा? मी एवढा वयस्कर माणूस, मी तुला कधीतरी तुझ्या घरी येताना मला पाहिली. ए, हा? कशी आहे का रे? अरे, हा? तुला 15 मी कशी आहे? हा? तुमच्या गावात माझं तुमचे नाव हात पाय लागू, हा? हा? तुमचे पाया पडू. मम्मा अगं हा नाही तो काढला. तिला काही नाही केलं. काही नाही केलं. नाही आखरी झाला का नेमका बाई सांग बरं. आखरीचा हा पेपर होता. शिकवला का? आपल्या पोराले हे धंद शिकवला बाई का? हो बे ईशा, हे मुलगी तुझ्या काढीतला आहे का? कोणती? हे आपण दोघं कॉलेजला जाते ना. कोणती? आहे ना का केला या पोरी बरोबर? काहीच नाही. बिलकुल काही नाही. आखरीचा इमानदारीनं सांग. आखरीचा पेपर होता तो सोडवलो. आखरीचा पेपर सोडवला म्हणजे केव्हा? सांग लवकर. कालचाच तो होता का? शाळेच्या लपडे करायला जातच का तू? हा? कुत्रा जाऊ द्या. तुमचे दोघा बापले का रिपोर्ट देते ठाण्यात तुम्ही म्हणजे दोघा बापले का आणला का? म्हणजे आमच्या दोघांनी आपल्या काय हो. पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट देशील? हो, रिपोर्ट देते. हा? हो. बाई काय? त्या पोलीस पाटलाकडे या पोलीस स्टेशनला जाशील. हो जाईल. इथं बसले आहेत पोलीसवाले. हा? विचार कर, माझ्या काही बिघडणार नाही. माझ्या मुलाचा स्वतः काही बिघडणार नाही. सारखे तू या पोलीसला विचारतील पोलीस स्टेशनला. कोण स्टेशनला नाही का? हा? त्या सरपंच बाईकडे आता मग चल. आता लवकर. बोला सरपंच बाईला. पुढे गेला का माझ सरपंच बाई घरी दिसून नाही राहिलं. पुढे मिटिंगला गेला पुढे गेला तर सरपंच बाई आहो सरपंच बाई हा घरी आहात का? हा बाहेर या सरपंच बाई. कोण आहे गड्या आवाज देत आहे? सरपंच बाई मी शांताबाई. नमस्कार का शांता. नमस्कार हो बाई. बाई नमस्कार जी. माझा न्याय निवाडा करा. खूप घाबरली दिसत. काय झालं का? हा काय झालं? हो बाई तुम्हाला माहिती आहे हा मला नवरा मेला तेव्हापासून राटपण घालते. या गावामध्ये कोण नात्राची सुपारी नाही खाल्ली आणि ह्या एका पोरानं मोठ्या गलतीचं काम केलं. कोणाच्या पोरानं गलतीचं काम केलं? या खेळाच्या पोरानं. बाई नमस्कार. नमस्कार दादा, तुम्ही सुद्धा भीक मागे.
हा कोण आहे हा कोण आहे तुमचा बाई मुलगा माझा मुलगा आहे. पागल आहे का नाही की पागल नाहीये. मग असं काम करत आहे हा? असं काम करत आहे तो थोडा घाबरलाय. घाबरला हो. त्यानं काही चोरी केली का कोणाची काही चोरी वगैरे नाही बाई. मग त्या दोघेही महिला की माझ्या घरी आल्या. तुमच्या घरी आल्या आता तुमच्या समोर ते का म्हणते खेम्या. काका नाही घेतलं नीनाबाई. कोणाची शांताबाई मा बापाची काका नाही घेतलं. हा का नाही घेतलं बाई. एकच ठेवलं घेवाचा. आता बाई तुम्हीच माझा न्याय निवाडा करा. आम्ही गरीबी बाई कुठे जाणार हो. माझी एवढी जान जमाल पोरगी हे माझ्या पोरावर गलतीचं काम केलं. रडू नको शांता आता रडला ना हवा मिळणार नाही रडूच नको थांब काय झालं मला समजावून सांग मला समजावून सांग की काय झालं माझी पोरगी शाळेत शिकत होती. त्या दोघांना कोणतं गलतीचं काम केलं. हा. माझी पोरगी 4 महिन्याची गरोदर आहे. बापरे बाई 4 महिने झाले म्हणते तर अजून किती महिने बाकी राहिले. थांब रे सरपंची बाई आम्हाला न्याय करा. बरं, ठीक आहे, मी तोड ठीक घेऊन आहे. कुठे जाऊ. कुठं नाही का तुझ्या गोष्टीचं नाही होणार आहे पण मला एक सांग शांताबाई जेव्हा आई वडिलाला घडतो त्यानंतर त्याच्या मुलांना घडतो मला एक सांग तुझी मुलगी तरुण तुझी मुलगी तुझ्या सोबत राहते किती पोरगा बदमाश आहे. बाप तर लेक मसाला दोघे बापले खेळत आहे. हा खरोखरच मार खाण्या हा पागल दिसतो खरोखरच मार खाण्याच्या लायकीचा आहे हा. बापाचं सांग बदमाश गोड आहे. मला एक सांगा ग ए माधुरी नाही करू द्या सरपंच बाई. हा तू लढतेस का म्हणता लढत नाही थेंब पडतो. पाडता खरं तू कावतो पागल झाली इमानदारीला नाही करू दे सरपंच बाई. हा. तुला एक वस्तू देईन मी. कोणती तू आमच्या इमानदारीला कधी नाही केलीस का नाही. हा. आता तुला उंगवला सीताफळ. उंगाला सीताफळ देतो म्हणते ते आपल्याकडे न्याय लागल चांगला. मला एक सांग शांता यायचा शांत बसा शांत बसा शांत बसा हा शांत बस आता. शांत बस समजलं का नाही तर लमच्या जाईन ना मी या ओढ्याच्या झाडाला फाशी लागेल मी या पोलीस स्टेशनला थांबा तुम्ही थांबा काही सुलाल बिलकुल शांत बस त्या तुम्ही आत्ता फोन पोलीस स्टेशनला अरे देवा कुत्रे मर लगे जाऊन मर लगे. बघा ये शांता शांत रडू नको बा ये मा अरे देवा रे. रडू नको का शांता मी तुझ्या जे प्रत्येक गोष्टीचा न्याय निवाडा करून देते शांता मला एक सांग अगं झाकली मुठ ही लाखाची असते झाकली मुठ ही लाखाची असते तुझ्या मुलीची बदनाम झाली अख्ख्या गावामध्ये बदनाम झाली आणि गावातच नाही बाई तर या समाजामध्ये सुद्धा तुझ्या मुलीची बदनाम झाली आणि म्हणतात काळी काही एकाच हाताने वाजणार नाही आणि भाकरे कधी एका हाताने शिजणार नाही काही ना काही हा एवढा पैतर प्रत्येक मुलीने प्रेम केला हा पागलशी आता तुम्हाला की माहित आहे बाई नवऱ्याला 20 वर्ष झाली पण मी याची कोणी वागली नाही. कोणी म्हातारा माझ्याकडे वाकडे पाहिलं नाही. सरपंच बाई तिला लढूच नको म्हणा. नवरा मेला तर मरू दे म्हणा. टेन्शन नको घेऊस म्हणा. लढू नको म्हणा. तिला नवरा मेला असेल तर मरू दे म्हणा. पंचायत समितीला नवरे आले. हा खरोखर पागल आहे हा खरोखरच पागल आहे आणि या पागलवरती तू प्रेम केलीस का ग? हो तुमच्या गव्हाची विजाई होय. धानाची विजाई होय. पंचायत समितीमधील नवरे आले म्हणजे हा खरोखरच पागल आहे पागलवाला प्रेम केलीस तू ना हा तुला काही वाटलं नाही का हात पाहिजे म्हणते पाहिजे ती मुजरा ही पोरगी हात पोरगा पाहिजे म्हणते मला एक सांगा माझं करते पुत्री पाय बरं इतक्या लोकांच्या समोर आणि मी असताना तर मला इशारा करते हा त्या बाईने पंचबाई मला एक सांगा. हा ठीक आहे आम्ही जातीची एक पडत असत बरोबर पण त्या बाईनं माझा दोष नसताना हा या एवढ्या लोकांच्या समोर नाही सारखं माझ्या शिवागाड्या केल्या. हो ती बाळाकडे काढील. पहा तुमच्या समोर कशी घालून राहिली. ती बाळाकडे काढील. शांत बसा शांत बसा शांताबाई शांत बसा आता तू थोडक्यात सांगते मी कारण या दोघांच्या त्या तुमच्यापर्यंत आली नाही काय हो मला म्हणायचं आहे हो आपल्या आई वडिलांची बदनामी करता का आपल्या आई वडिलांची बदनामी करता का
वडिलांची बदनामी करतात आपल्या आई वडिलांची बदनामी करतात आपल्या आई वडिलांची बदनामी शांताबाई, तुला एक सांगते, बाई तुम्ही दोघंही एका जातीचे एका समाजाचे आहात. तुझ्या मुलीला कोणी मागणार आहे? कारण समाजामध्ये प्रत्येक गावोगावी खेळोपाडी या मुलीची बदनाम झाली. दोघांचं लग्न लावून द्या आणि यांचा संसार यांना कसा करायचा आहे त्याचं ते पाहत बसतील. ते दोघांचं लग्न लावून द्या आणि त्यांचा इथंच पाठ करा. सरपंच बाई हो, तुमच्या सासरमध्ये यायचं लग्न लावून द्या. बरोबर. आता बरं तोंड लपायला जागा नाही. नाही 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 असं रे, त्या मुलीशी लग्न करशील. लग्न कर मुली बरोबर. का म्हणल्या लग्न कर मुली बरोबर. का लग्नाच्या नावाने काहून का झाला का नाही तुम्ही दोघं लग्न लावा आणि आपला संसार सुखाने साधा. हो हो बरोबर आहे की नाही? हो आम्ही लग्न लावू. हा, मग माय बाप हो, यालाच म्हणतात मोबाईलचा जमाना एका चांगल्यासाठी आहे आणि मोबाईल एक वाईटासाठी सुद्धा आहे. नुसता मोबाईलच्या कारणाने त्या शांताबाईने राब कष्ट केलं, हालाचं मनी रक्ताचं पाणी केलं, मुलीला शिक्षण शिकवलं, पण मोबाईलचा वापर करून त्या मुलीने त्या आईला एक शब्द बोलण्याची गावामध्ये सुद्धा जागा ठेवली नाही. असं होते हा मोबाईलचा काळ. आणि म्हणून बाबा रे, आमच्या माझ्या गावाच्या जवळ एक सासरा म्हणून गाव आहे. त्या ठिकाणी 4 बहिणी होत्या आणि 4 बहिणीच्या मागोमाग एक भाऊ होता. तर सर्वात लहान भाऊ, तर भाऊही त्यांच्या बरोबरीचाच होता. आणि आजचा मंडप आहे. हळदीच्या दिवशी ते मुलगी रात्री 2 वाजता घरून बाहेर झाली आणि जशी त्याच्या मित्राने त्याला फोन करून सांगितलं की तुझी बहीण आम्हाला एका बाईकवर जाताना दिसते. सरपंचबाई ते शब्दच आहेत. आणि त्या मुलाने जाऊन विहिरीमध्ये उडी घातली. विहिरीमध्ये जाऊन मुलगा मरण पावला. तो दृष्ट त्याच्या आईला बघून नाही झालं. माझे माय बापा हो, त्या आईच्या अंगावरती दागिने काढून ठेवले आणि जाऊन आई सुद्धा विहिरीमध्ये उडी घातली. दोन्ही मायलेकाचं मरण झालं. आणि म्हणून माझे माय बापा करून बांधवणं 10 बोटाची विनंती आहे. कुणाच्या मुलीबरोबर तरी प्रेम करत असाल, तिच्याशी संसार साधवा. तुम्हाला करायचं आहे लग्नाच्या आधी करा. मांडवाच्या दिवशी घरून कोणाची मुलगी घेऊन जाणे आणि त्या मुलीलाही लाज शरम वाटायला पाहिजे की माझा संसार काय होते. हा माझ्या पाठीचा राष्ट्रगुण होता. माझे माय बापा हो, ऐका ना, झाले यानंतर इकडे बरा झाला आपण पहिलेच्या पहिलेच गणपती मानला था. नाही तर आपली घटस्थापना झाली नसती. आपण आता दोघे सासूबाई आम्ही दोघे जण लावून करतो लग्न. बरं ठीक आहे. आता सरपंच साहेब म्हणाले तर ठीक आहे. आता मी का म्हणतो का तुम्ही एकटेचा हो एकटीच आम्ही कुठे जाऊ की पुन्हा माझ्याही बाप एकटाच आहे. जमत असं तर होळीच्या पहिले काय
नाव आहे तुमचं नाही आमचं लग्न लावून द्या म्हणलं जमत असेल तर बाबा हाय. आता ना, हे आहे रांडी तू आहे सांडा हा मग काकर म्हणतोस नाही मग काकर म्हणतोस पाहिलं जमत असं तर होळीचा वांढरू ठीक आहे चांगला केला हा लग्नाला असे 1.5 लाख रुपये लागले असते हो असे काही मुली भेटत नाही हा मा बाप होय पाहायला पैसे दे चांगल्या करण्यात केलास ना पैसे दे हा सासू देव बाईच्या पाहिला दे ना इले पैसे हो सरपंच बाईच्या पाया लागला सरपंच बाईच्या पाया लागला सरपंच बाईच्या पाया हे सरपंच बाई गावचं सरपंच बाई त्या सरपंच बाई दिले पैसे दे सरपंच बाई बाय पोरीला आदर घेणार ठीक आहे चांगला काम केला इसू पण आता उद्या आपण दोरा सोरांना आपल्या गावच्या लोकांना जेवण देऊ रिसेप्शन करून टाकू जो झालं ते झालं फाटा माटाना बढिया रिसेप्शन करू जेवणामध्ये का देऊ हा? जेवणात देऊ रे साधावाला नाही देऊ म्हणजे का देऊ मटण द्यायला. मिठ्यामध्ये देऊ बकऱ्याचा देऊ हा? बकऱ्याचा आताही हुम्मत करणार आहे. पण मी एक गोष्ट आहे जो झाला तो झाला पण कॉलेज का नीट लक्ष देशील नाही आता अभ्यास बंद नाही करू बाबा त्यात बिलकुल बंद करायचा नाही हा ठीक आहे चला त्यानंतर आमच्या निशाने सुद्धा आपल्या राऊंडला सुरुवात करतील.